लग्नाचे वरडी मंडळी आहेत ना, ते कोणत्या कोणत्या कारणासाठी येतात आपण बघूया. तर आता योगेश आणि मी लग्नाला आलो इकडे. तर योगेश कशासाठी आलो आणि मी कशासाठी आलो तुम्ही ओळखात. आणि प्रॉपर अशी कॉमेंट केली असेल तर त्या लोकांना मी पर्सनली भेटायला बोलवेन, अदरवाईज मी पर्सनली त्यांना भेटेन. त्यामुळे आणि याचं उत्तर मी याआधी मला वाटत नाही मी दिलं होतं, तर त्याचं उत्तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आपली केदारनाथची सिरीज पाहिलीत. तुम्ही आपल्या केदारनाथ सिरीजच्या बजेटचा व्हिडिओ देखील पाहिला की केदारनाथला आपल्याला एकंदरीत ओव्हरऑल एवढ्या 15 दिवसामध्ये खाण्याचा खर्च किती आला होता. 6,300 अप्रॉक्सिमेट. तर आता आपण ओव्हरऑल बोलूया आपल्याला तिथे फ्यूलसाठी किती खर्च आला असेल. तर तिथे टोटल आमचं 4,300 किलोमीटर झालं होतं. आणि तर एका बाईकसाठी आम्हाला तब्बल, म्हणजे माझी डॉमिनर होती, तर त्या डॉमिनरसाठी मला तब्बल 16,121 इतका असा खर्च आला की ओव्हरऑल आपल्याला स्टेसाठी किती पैसे मोजावे लागले असतील या केदारनाथ ट्रिपमध्ये. 7,600 झाले ॲक्च्युली पूर्ण स्टेचे. पर हेड 500 रुपये येत होते पर डेसाठी. आम्ही टोटल 6 जण होतो या ट्रिपसाठी आणि या 6 जणांना पर पर्सन 15 दिवस राईड करून 4,300 किलोमीटर बाईक चालवून प्रत्येकी 24,000 रुपये इतका खर्च आलेला आहे. आणि 24,000मध्ये केदारनाथ राईड होणं, ते देखील बऱ्याच गोष्टी बघत कमी पैशामध्ये आम्ही बरंच काही बघून आलो असं म्हणू शकतो. तर काहीच एक प्रश्न ना मला सातत्याने विचारला जातो, तर तो प्रश्न असा आहे की तू लडाख राईड केलीस, तू केदारनाथ राईड केलीस आणि या व्यतिरिक्त इतर तर तू राईड करतच असतो, तर या राईडसाठी तू तुझ्या बाईकमध्ये नक्की कोणत्या कोणत्या मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. आणि याचं उत्तर मी याआधी मला वाटत नाही मी दिलं होतं, तर त्याचं उत्तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मी जास्त काय अशा हाय फंडोवाली मॉडिफिकेशन आपल्या एंजलमध्ये केलेलं नाहीत. एकदम बेसिक टिपिकल जे राईड वेळेस आपल्याला यूज होतात तेच मॉडिफिकेशन केलेत. सो मी जास्त व्हिडिओ न लांबवता शॉर्ट आणि सिम्पल आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत मी आपल्या एंजलचे मॉडिफिकेशन सांगतो. तर सुरुवात करूया आपण पुढच्या साईडनी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपली नजर जाते ती म्हणजे या फेंडरवरती. ऑलरेडी प्री इन्स्टॉल आपल्याला हा फेंडर येतो, बट मी त्या व्यतिरिक्त थोडासा ऑफ रोड लुक यावा त्यासाठी मी हे फेंडर लावलेलं आहे. त्यांनी लुक बघा किती छान येतो, एकदम मस्त असा. आणि त्याच्यावरती बघता तर डॉमिनरला एकदम छोटीशी अशी विंडशील्ड येते आणि ती छोटी विंडशील्ड आपल्या काहीच कामाची नसते. जेव्हा आपण 80, 100, 120, 130, 140ला आपण जेव्हा असतो तेव्हा ही विंडशील्ड आपल्या खूप कामी येते. कारण तो जो विंड ब्लास्ट होत असतो ही विंडशील्ड तो डायव्हर्ट करते आणि आपल्याला कसा त्रास होत नाही. आता त्याच्या पुढे जर आपण बघायला जाऊ तर इथे मी एक्स्ट्रा एक क्लच केबल सोडलेली आहे, जे की इमर्जन्सीला आपल्या कामी येते. जर कधी ऑलरेडी जी लावलेली आहे ती क्लच केबल तुटली तर आपल्याला ही लगेच इन्स्टॉल करता येते. सेफर साईड ती ठेवलेली आहे आणि ती दत्ता भाऊनी मला करून दिलेलं आहे. तर इथे तुम्ही बघाल तर हँडगार्ड मी लावलेलं नाही आहे, नकल गार्ड मी लावलेलं नाही कोणत्याच साईडला. तर पहिलं मी यूज करायचो आणि देन त्यानंतर आता केदारनाथ राईड वेळेस काय झालं, माझ्या मिररची सेटिंग हालत होते, त्यामुळे ते हँडगार्ड मी काढून ठेवले. तर हँडगार्ड नंतर आपण येऊया खाली. खूप मोठं मजबूत आणि टिकाऊ असं क्रॅश गार्ड लावलेलं आहे, जे की येतं मेगडील कंपनीचं. आणि त्याचं सेफ्टी जेवढी मी या बाईकला लावलेली सर्व मी त्याचीच लावलेली आहे. जेव्हा आपण नाईटला बाईक राईड करत असतो तेव्हा लाईट हा खूप मोठा फॅक्टर आणि गेम चेंजर ठरतो नाईट राईड वेळेस. तर मी इथे HGच्या या लाईट इन्स्टॉल केलेल्या आहेत, ज्या की मी बायकर शॉपिंग म्हणजेच आपल्या MI रायडरकडून घेतल्या होत्या. आणि जवळजवळ 3 वर्ष झाले अजूनपर्यंत या लाईट्सला काहीच नाही झालेलं. समोरचं जे काय मॉडिफिकेशन आहे ते इतकंसं आहे. आणि महत्त्वाचं एक मॉडिफिकेशन ते म्हणजे की इथे मी बॉटल होल्डर लावलेलं आहे. लॉंग राईड वेळेस काय होतं ना की आपल्या बॅगमध्ये सामान ठेवायला जरासुद्धा जागा राहत नाही आणि पाण्याची बॉटल ठेवायला तर राहतच नाही. त्यामुळे ॲडिशनल मी इथे बॉटल होल्डर लावलेलं आहे, जेणेकरून आपली एक वॉटर बॉटल इथे आरामात कॅरी केली जाते. आणि जर त्याच्या पाठी आपण बघितलं तर इथे कंपनीचं ऑलरेडी फुटरेस्ट आहे, बट जो कोणी आपल्या पाठी बसतो, मोस्टली प्रतीक्षा बसते, तर तिला आराम मिळावा त्यासाठी मी इथे पिलियनचा फुटरेस्ट लावलेला आहे, जेणेकरून तिच्या पायाची जी काय पोझिशन असेल यावरती खूप त्रास होतो लॉंग राईड वेळेस. बट ही जर तुम्ही बघाल ही प्लेट, तर याच्यावरती तिचा पाय किंवा पिलियन रायडरचा पाय आरामात बसला जातो, त्यामुळे त्यांना कसलाही लॉंग राईड वेळेस त्रास होत नाही. पर्यंत आलो आहे तर आता याबद्दल तर आपल्याला बोलावंच लागेल. तर याबद्दल मला नाही वाटत आता की सांगायची गरज आहे, कारण केदारनाथ राईडमध्ये खूप बोलबाला झालेला माझ्या या गोष्टीचा. तरी आपले सॅडल स्ट्रे आहे दोन्ही बाजूला, इथे टॉप रॅक आणि त्यावरती ठेवला आपण हा टॉप बॉक्स. सध्या लोकल मी फिरत असल्यामुळे मी पॅनर्स लावलेले नाही आहेत, टॉप बॉक्स मी लावला आहे. लोकलला तुम्हाला टॉप बॉक्स खरंच खूप युजफुल ठरतो. आणि मेजर आणि कॉस्टली जे मॉडिफिकेशन आहे ते माझं हे टॉप रॅक आणि पॅनियर्सवाला आहे, कारण त्यामध्ये जास्त आपले हे गेलेले आहेत.
ओके, तर इतकीशी सिम्पल आणि बेसिक मॉडिफिकेशन मी केलेलं आहे, जे आपल्याला राईड वेळेस कामी येते. या सगळ्याच गोष्टी पाहिजे राईड वेळेस कामी येतात. जर तुमचं बजेट असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टी इन्स्टॉल करू शकता. अदरवाईज आपल्या सॅडल बॅग वगैरे येतात, त्यावरती देखील काम चालून जातं. बट लडाख वेळेस काय झालं होतं की सारखं बॅग सोडा, पुन्हा रूमवरती घेऊन जा, सकाळी या, पुन्हा त्या बांधा, आणि त्या त्रासाला कंटाळून, त्या त्रासाला वैतागून मी मग हार्ड लगेजमध्ये मी इन्व्हेस्ट केला आणि केदारनाथ राईड वेळेस मला त्याचा चांगलाच रिझल्ट देखील मिळाला. तर काय इतकं सिम्पल, बेसिक आणि गरजेचं असणारं मॉडिफिकेशन मी आपल्या एंजलमध्ये केलेलं आहे. जर तुम्हाला या सगळ्यांपैकी कोणती गोष्ट जर हवी असेल तर मला खाली कमेंट करा. मी नक्कीच हे सगळे प्रोडक्ट कुठून घेतले त्याची लिंक शोधून आता तुम्हाला देईन, कारण 3 वर्षापासून या सगळ्या ॲक्सेसरीज मी या बाईकवरती इन्स्टॉल करून ठेवलेल्या आहेत. तर जेव्हा आपण बाईक राईड करायला एखाद्या नवीन ठिकाणी जातो तेव्हा सगळ्यात जास्त एक प्रोडक्ट आपल्याला यूज होतं, तर ते दुसरं तिसरं कोणतं प्रोडक्ट नसून तर ते प्रोडक्ट आहे मोबाईल होल्डर. आणि फक्त मोबाईल होल्डर नाही तर मोबाईल होल्डर विथ चार्जर. आम्ही केदारनाथ राईड वेळेस ना बोबोचा मोबाईल होल्डर यूज केला, आणि तो मोबाईल होल्डर यूज केल्यामुळे आम्ही या राईडमध्ये कुठेच चुकलो नाही किंवा उगाचच कुठे भरकटलो देखील नाही. त्यामुळे आमची ही राईड ना एकदम स्मूथ अशी झाली. तर बोबो मोबाईल होल्डरचा बॉक्स काहीसा असा येतो, आणि हा जो मोबाईल होल्डर आहे याचा मॉडेल नंबर आहे BM12. तर आता बघू याच्या बॉक्समध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये आपल्याला हे बोबोचं वॉरंटी कार्ड बघायला मिळतं, त्यासोबत त्यांचा व्हॉट्सअप नंबर, त्यांची वेबसाईट आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. सो हे वॉरंटी कार्ड आहे, तर हे कार्ड तुझ्याकडे ठेव. आणि त्यासोबत आपल्याला हे केबल टाय बघायला मिळतात. हा क्लॅम्प म्हणू शकतो आपण याला, जो आपल्या बाईकवरती जिथे आपलं होल्डर माउंट होणार तिथला हा तिथे फिट होणार. ही एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यासोबत हे त्याचे छोटे मोठे क्लॅम्प आहेत. बोबोचं आपल्याला किचन बघायला मिळतं यामध्ये. वाव. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट म्हणजे आपलं होल्डर, ज्याची डिझाईन काहीशी अशी आहे, मॅट फिनिशमध्ये आहे आणि दिसायला सध्या तरी खूप चांगलं दिसतं. याच्यामध्ये आपल्याला बोबोचा लोगो, बोबोची ब्रँडिंग, त्यासोबत वायरलेस प्लस USB-C हे देखील बघायला मिळतं. इथून तुम्ही वायरलेस, जर तुमचा मोबाईल असेल तर डायरेक्ट वायरलेसली तुम्ही मोबाईल कनेक्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वायरलेस नसेल तर तुम्ही USB-C टाईपने देखील तुम्ही कनेक्ट करू शकता. आणि त्याच्या पाठी बघायला गेलं तर प्रोडक्टच्या काही आपल्याला डिटेल बघायला मिळतात. इनपुट, आउटपुट, वोल्टेज, त्यासोबत याचा मॉडेल नंबर देखील, सिरियल नंबर देखील. आणि महत्त्वाचं म्हणजे मेन जे कनेक्शन आपण करणार आहे ना ते डायरेक्टली बॅटरीमधून करणार आहे, जे कायमच ऑन असणार आहे. आणि ते कंट्रोल करण्यासाठी इथे त्यांनी स्विच दिलेला आहे, जो ऑन ऑफ बेसिकली करायचं काम करेल. बटन दाबलं ऑन, बटन दाबलं ऑफ. सो इतकीशी सिम्पल अशी डिझाईन आहे याची. आता आपण याला इन्स्टॉल करूया. तर असा काहीच आपण इथे हा होल्डर माउंट करणार आहे. फक्त माझं एकच म्हणणं आहे, किस्मत भाई आप समजे ना, तर हे किस्मत भाई आहेत, आपली छोटी मोठी काही काम असतील तर हेच करतात. तर जी वायर आहे ना ती मला वरती कुठे दिसली नाही पाहिजे, त्यासाठी मी स्पेशली वायरलेस डिव्हाइस घेतलेला आहे. तर इथून आता माहीत नाही ते मला कसं कनेक्शन देतं आहे, डायरेक्ट बॅटरीतून. फक्त मला वायर नाही दिसली पाहिजे. क्या बोलते हो? तर झटपट आपलं इन्स्टॉलेशन देखील इथं झालेलं आहे. तर लकीली माझा मोबाईल आणि प्रतीक्षाचा मोबाईल दोन्ही वायरलेस असल्यामुळे मी वायरलेस माउंट यूज केलं, कारण मला केबल इकडे तिकडे कुठे त्या कन्सोलमध्ये नको होत्या म्हणून. तर वायरलेसली आपला मोबाईल इथे चार्ज व्हायला सुरुवात झाली. इथेच पाठी एक बटन दिले मगाशी जसं दाखवलं तुम्हाला. आता ते दाबून मी पॉवर ऑफ केली आणि आता ते दाबून मी पॉवर ऑन करतो आणि इथे आता पुन्हा चार्ज व्हायला सुरुवात होईल. आपला मोबाईल इथे चार्ज व्हायला सुरुवात झाली म्हणजे सक्सेसफुली आपण हे माउंट इन्स्टॉल देखील केलेलं आहे. वायरिंग देखील आपली झालेली आहे आणि आता आपण रेडी आहे हे प्रोडक्ट यूज करण्यासाठी. तर केदारनाथ राईड वेळेस मी बोबोचाच BM1 हा मॉडेल नंबर असणारा मोबाईल होल्डर यूज केला होता. बट तो वायरनी चार्ज व्हायचा किंवा वायर कनेक्ट आपल्याला करायला लागायची आणि मला तसं नको होतं, म्हणून मी थोडंसं अपग्रेड केलं त्या मॉडेलमध्ये आणि त्याच ब्रँडमध्ये. बाय त्याच ब्रँडमध्ये करायचं मी निर्णय यासाठी घेतला कारण मला जी स्टेबिलिटी हवी होती मोबाईल होल्डरमध्ये ती मला बोबोने दिली. त्यानंतर अपग्रेड मी केला तो BM12मध्ये. अपग्रेड करायचं रिझन तेच की मला मोबाईल होल्डर हा वायरलेस होता, कारण कॅमेरामध्ये म्हणा किंवा ते बघायला देखील इतका वायर समोर दिसतात की ते दिसायला अजिबात चांगले दिसत नाही. त्यामुळे वायरलेसमध्ये मी अपग्रेड केलं
आणि ठीक आहे, आता यूज करू आणि इन फ्युचर आपल्या राईड वेळेस आपण त्याचे रिव्ह्यू तर देतच राहू. तर फायनली किस्मत भाईने आपल्या बाईकचं काम करून दिलेलं आहे. मी आहे सध्या पनवेलमध्ये तक्का रोडवरती संत सावतामाली हॉल आहे इथे जवळच. आणि जर लँडमार्क तुम्हाला सांगायचं झालं तर इथे केमॉल होता, ही समोर इथे पाण्याची मोठी टाकी आहे आणि त्याच्या समोरच ते गॅरेज आहे. तर कुठे काय इथल्या लोकल जर गाडीला काय प्रॉब्लेम आला तर किस्मत भाई स्वतः येऊन ते गाडीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जर तुम्हाला कोणाची बाईक इथे बंद झाली, ब्रेकडाऊन झाली आणि तुम्हाला मेकॅनिक हवा असेल तर किस्मत भाईशी नक्की कॉन्टॅक्ट करा. आपका नंबर बता के रखिए. 8173017569. ओके, तर हा नंबर नोट करून घ्या. जर तुम्हाला इथल्या लोकल एरियामध्ये काही हेल्प लागली असेल तर किस्मत भाई तुम्हाला हेल्प नक्कीच करतील आणि ते देखील रिजनेबल रेटमध्ये. तर ठीक आहे, आता भेटूया आपण हा व्हिडिओ एंड करायला. तर मित्रांनो, तुम्ही देखील बाईक राईड करत असाल आणि तुमच्याकडे प्रॉपर आणि चांगल्या क्वालिटीचं जर मोबाईल होल्डर नसेल किंवा मोबाईलचा माउंट नसेल तर तुम्ही नक्कीच या बोबोच्या माउंटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि मी डेफिनेटली सांगतो की तुम्ही नक्कीच या प्रोडक्टच्या प्रेमात पडाल, इतकं चांगलं हे प्रोडक्ट आहे. आणि जर तुम्हाला प्रोडक्ट परचेस करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या प्रोडक्टची लिंक आणि आपला डिस्काउंट कुपन कोड दिलेला आहे SA10. याच्यावरती तुम्हाला 10% डिस्काउंट मिळून जाईल. सो जर कोणाला तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. तर आजच्या वेळमध्ये एवढंच गायच, निरोप घेतो. आता तुमची आज्ञा असावी. तर आता माझे खास करून असे राईडचे काही प्लॅन नाही आहेत, बट मी केदारनाथ सिरीज संपली, आता मी एक दुसऱ्या सिरीजचं एक प्लॅनिंग करतो आहे. जर तुम्ही अंदाज लावला असेल की दुसरी सिरीज कोणती असेल तर त्या लोकांना ना, ज्यांनी प्रॉपर अशी कॉमेंट केली असेल तर त्या लोकांना मी पर्सनली भेटायला बोलवेन, अदरवाईज मी पर्सनली त्यांना भेटेन. त्यामुळे तुम्ही जर अंदाज लावला की मी कोणत्या सिरीजबद्दल बोलतोय तर नक्की मला खाली कॉमेंट करून सांगा. तुम्ही इंस्टावर तुम्ही डायरेक्टली मला DM करून सांगू शकता. @श्रीज एंजल हे आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. लग्नाचे वरडी मंडळी आहेत ना, ते कोणत्या कोणत्या कारणासाठी येतात आपण बघूया. तर आता योगेश आणि मी लग्नाला आलो इकडे. तर योगेश कशासाठी आलो आणि मी कशासाठी आलो तुम्ही ओळखाल. तर हे बघा, आलेल्या माझ्या आता स्टार्टर आलं, योगेश अक्षता आल्या, योग्य लग्नाला आलं आणि मी कळालं असं तुम्हाला कशासाठी आलो.